कोयना धरण, जलाशय, लेक टॅपिंग हे तर आपण आतापर्यंत पाहिलं, पण हे सगळं ज्यासाठी ती वीज निर्मिती कशी होते ती सुद्धा आपण बघूयात। ही वीज निर्मिती सुरू आहे एकूण 4 टप्प्यांमध्ये। कोयनेच्या भुयारात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात 600 मेगावॅट विजेची निर्मिती होतीये, तर तिसऱ्या टप्प्यात 320 मेगावॅट आणि धरण पायथ्याजवळ 400 मेगावॅट विजेची निर्मिती केली जाते। अशी एकूण 1960 मेगावॅट विजेची निर्मिती सुरू आहे। कोयना धरणाच्या वीज निर्मितीचं जे केंद्र आहे, कोयना धरणाच्या अगदी पायथ्याशी, म्हणूनच याला पायथ्यात वीज गृह असं म्हटलं जातं। हा जो प्रकल्प आहे, विशेष करून कोयना प्रकल्प, याच्यामध्ये वीज निर्मिती कशी होते, त्याच्यासाठी लेक टॅपिंगचा आता जे होऊ घडलेला एक प्रकल्प जो आहे तो काय हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे। वीज निर्मिती त्याच्यामध्ये ते तत्वच नाही, फक्त आपण हे जे मॅग्नेटिक प्लसमध्ये कसं फिरवतो, पेट्रोल किंवा रोटर कसा फिरवतो, या ताकदीवर आपण ते हायड्रो आहे का थर्मल आहे बघतो। इथं काय करतो आपण, कोयनेसारख्या ठिकाणी याच्या खाली टर्बाईन आहे, या त्याच्या खाली नेमकं टर्बाईन आहे, टर्बाईनच्या वर हा शाफ्ट आहे, या शाफ्ट जोडला आहे रोटरला आणि तो रोटर फिरतोय, त्याच्या बाजूला तारांचं भेंडोळ आहे आणि त्या रोटरमध्ये मॅग्नेटिझम आहे, त्यामुळे हे फिरलं की तिथे वीज निर्माण होते। हे टर्बाईन जे आहे ते आपण कशाने फिरवतो, पाण्याने फिरवतो किंवा वाफेने फिरवतो, याच्यावर आपण त्याला हायड्रो किंवा थर्मल असं म्हणतो। आता हे हायड्रो आहे, म्हणजे ह्याच्या खालचं एक टर्बाईन आहे, ते मागच्या पाण्याच्या दाबाने फिरतंय आणि ते पाणी पुढे निघून जातं नदीत। या गतीमुळे हा शाफ्ट फिरतो, या शाफ्टमुळे रोटर फिरतो आणि वीज निर्मिती होते। मोडक साहेब, तुम्ही या कोयनेच्या मातीत लहानाचं मोठं झालात, याच ठिकाणी तुमचं शिक्षण सुद्धा झालेलं आहे, तसंच या मातीत अजून कोयनेचे जे प्रकल्प आहेत ते नेमके काय काय उभा करण्याचं अजून तुमचं मनोदय आहे? चंद्रकांतजी, तुम्ही म्हणला ते खरंच आहे, कारण मी हे धरणाचं काम पाहतच मी लहानाचा मोठा झालो। विशेषतः तुम्हाला मी माझी जे सांगितलं की आपल्याला टेंभू ताकारी मेळशासाठी अतिरिक्त पाणी सोडायचे, ते पाणी सोडायसाठी आता म्हणजे नदीत आपण जे पाणी सोडतो ते सध्या ह्या पॉवर हाऊसमधून आपण 2200 क्युसेक्सच फक्त सोडतो। आपली गरज आहे 4700 क्युसेक्सची, म्हणजे 4700 क्युसेक्सची। मग अतिरिक्त पाणी कुठे सोडायचं, म्हणून आपण पलीकडच्या बाजूला तिकडं एक नवीन पॉवर हाऊस अजून एक करतो आहोत। त्याच्यात 2 आपण जनरेटर बसवत आहोत, ते रिव्हर्सिबल असतील, म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात आपण जे पाणी दुसऱ्या कापना नदीचं वगैरे येईल किंवा ह्याचं येईल ते पलीकडे उचलून टाकू आणि नंतर पाऊस संपला की आपण जनरेशन करून जे पाणी सोडू ते ॲडिशनल पाणी हे त्या नदीतूनच पुन्हा खाली जाईल। शिवाय पश्चिमेला हुंबाळी म्हणून एक गाव आहे, त्या गावाच्या तिथे खूप धबधबा आहे, आपल्याला माहीत असेल तो धबधबा फार फेमस धबधबा आहे। त्या धबधब्यावर सुद्धा जनरेशन करायच्या दृष्टीने प्लॅनिंग चालू आहे। त्याचं जवळपास आपण तिथे 1000 मेगावॅटपर्यंत निर्मिती करू शकतो। आत्ता आपल्याकडे 400 मेगावॅटचं हे प्रोजेक्ट तयार आहे। महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा कळेल की नेमकं तुम्ही काय करताय, इथले अभियंते काय करतायत, पण तुम्ही लोकांना काय संदेश द्याल? जरा लोकांना संदेश एकच आहे, सध्या आपल्याकडे सगळीकडे पाहतो आहोत पाणी आणि वीज दोन्हीचं खूप शॉर्टेज आहे। आपण निरनिराळ्या सोर्सेसमधनं पाणी कुठून मिळेल, वीज कुठून मिळेल सतत धडपडत आहोत आणि पाण्याची वीज ही अर्थातच ग्रीन पॉवर आपण म्हणतो, पण आपण जशी पॉवरची डिमांड वाढवत नेली तर आपण एनर्जीवर सगळ्या म्हणजे निसर्गावर आपण आघात करतो आहोत। तेव्हा आपली डिमांड कशी कमी करता येईल किंवा अनकन्व्हेन्शनल सोर्सेसमधून आपल्याला वीज निर्मिती कशी करता येईल या दृष्टीने खूप संशोधन होणं गरजेचं आहे। किंवा जे काही नवीन आपण सोर्सेस शोधतोय ते अनकन्व्हेन्शनल म्हणजे सोलर किंवा विंड एनर्जी याच्यावर भर देऊन काहीतरी आपण निसर्गाला सुद्धा सांभाळत आपली डेव्हलपमेंट करून घेणं गरजेचं आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। 4B या टप्प्याचं जे लेक टॅपिंग होणार आहे त्याचं पाणी इथून 4.5 किलोमीटर अंतरावरील जुन्या बोगद्यातून पश्चिमेकडील वीज गृहात नेलं जाईल। या पाण्याचं विभाजन होऊन ते 4 वेगवेगळ्या मार्गिकांद्वारे 250 मेगावॅट क्षमतेच्या 4 टर्बाइन्सवर आदळेल। वीज निर्मितीनंतर हेच पाणी पुढे कोळकेवाडी धरणात साठवलं जाईल। या पाण्यावर पुन्हा वीज निर्मिती केली जाईल। अशा प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून कोयना धरण आणि त्याच्या वीज निर्मितीचे हे 4 टप्पे आकाराला आणले गेलेत। कोयनेच्या धरणावर एके ठिकाणी
वरुण सूक्त लिहिलंय. हे शब्द म्हणजे साक्ष आहेत की ज्ञान संगीत आणि साधनेच्या एका त्रिवेणी संगमावर कोयनेचं शिल्प साकारलं गेलंय. भूगर्भातलं हे शिल्प केवळ शिल्प नाही, महाशिल्प आहे. आणि ते ज्या हजारो हातांनी आणि बुद्धिमान मेंदूंनी साकारले ते आहेत महाशिल्पकार. महाराष्ट्र त्यांचं महत्व विसरून पुढे जाऊ शकत नाही.